कार्यक्रमाची माहिती दिली त्यावेळेला समाधान वाटलं. पंडित परिवार हा वारकरी संप्रदायाचा फार चिकटून जीवन जगणारा परिवार आहे. आडनावाचे पंडित बरेच सापडतील, पण इतका पांडित्य मिळवलेला पंडित परिवार. पंडित कोणालाही म्हणतात लोक सध्या. पंडिताची व्याख्या काय? पंडित कोणाला म्हणावं? अहो, फक्त देखाव्यानं पंडित तयार झाला त्याला पंडित नाही. पांडित्य मनुष्याच्या जगण्यात असावं, ते वागण्यात असावं. जगामध्ये करार आहे आणि पंडित परिवाराच्या जगण्यात संस्कार आहे. करारातला आणि संस्कारातला फरक आहे. विद्येचा करार करून काही काळाकरता मिळवलेली विद्वत्ता कदाचित मनुष्याला जगताला पंडित म्हणायला लावत असेल, पण आपल्या वारकरी व्रतस्थ जीवन जगण्याने, ज्ञानोबाराय तुकोबार यांच्या सेवेने, चितकाला मुक्ताबाईच्या सेवेने खरोखर आडनावाला खरं ठरवणारा, त्या आडनावाचं सार्थक करणारा हा पंडित परिवार आहे. हो, महाराज म्हटलं कोणताही पंडित मला आवडत नाही. आणि कोण माझे मना हो का पंडित शहाणा. त्या पंडिताबद्दलचं चिंतन असं सांगितलं जातं. पंडित कोणाला म्हणतो? जगातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणारा पंडित. मग ते काय नाटकातलं पंडित ते जगात टिकेल का? असं म्हणे 12 वर्ष अभ्यास केला काशीला आणि तिथून घरी निघाला. पायी प्रवास करता 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 मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम करता करता एका छोट्याशा गावात मुक्काम झाला. मारुतीच्या पारावर गेले, दर्शन घेतलं. गावातली 2-4-5 माणसं गोळा झाली. रामकृष्णारी रामकृष्णारी. कुठून आले? काशीचे पंडित. लांबलचक शेंडी, शेंडीला मोती बांधलेली. जास्त झाल्यावर माणसं त्याचा कुठं वापर करतील ते काही सांगता येतं का? काशीचे पंडित, 12 वर्ष अभ्यास केला आम्ही काशीला. असं? हो. अरे बापरे. ते म्हटले आमच्या गावात एक पंडित आहे, करता का चर्चा आमच्या गावच्या पंडिताबरोबर? आता हा काशीहून आलेला विद्वान पंडित होता. मोठी माणसं मोठी असतात. ते म्हटले आपल्या ज्ञानात भर पडेल, बोलवा तुमच्या गावातल्या पंडिताला. यांनी बोलवून आला. यांच्या गावातला पंडित म्हणजे 1 नंबरचा मूर्ख पंडित, त्याला कवडीचं ज्ञान नाही. 2 जण बसले. वा, चर्चा करायची करायची, वाद घालायचा, विद्येचा वाद घालायचा. अहो पण हारलेल्याला काय, जिंकलेल्याला काय? नुकसान भरपाई काही लागेल ना? जिंकलेल्याला बक्षीस लागेल, हारलेल्याला मोबदला लागेल. म्हटले जो जिंकेल त्यानं त्या हारलेल्या व्यक्तीने जिंकलेल्याला आपल्या जवळची सगळी ग्रंथ देऊन टाकायची, जेवढी ग्रंथ संपदा आहे सगळी देऊन टाकायची. कबूल? कबूल. पहिला मान गावकऱ्याला, तुमचं गाव आहे बोला. त्यानं केली सुरुवात. तो म्हटला खक्का खय्या मैया, खक्का खय्या मैया. तो विद्वान पंडित म्हणेल का 12 वर्ष अभ्यास केला, पण हा जे म्हणून राहिला हे कोण्याच पुस्तकात दिसलं नाही. पर हे भाषा कोणती ते काही समजत नाही. खक्का खय्या मैया, त्याला काही ते जमत नव्हतं. त्यानं सारे ग्रंथ आणले आणि त्या विद्वानाला देऊन टाकले. मूर्खातल्या विद्वानाला. हे घ्या. डोळ्याला पाणी आलं महाराज त्या खरोखर विद्वान असलेल्या काशीच्या पंडिताच्या. तो म्हणे काय माणूस आहे गड्या. ग्रंथ घेऊन घेतले. हा विद्वान पंडित घरी आला. या विद्वान पंडिताचा लहाना भाऊ मूर्खातला पंडित होता. तो म्हणे का रे नाराज दिसून राहिला जरा. अरे म्हणे ग्रंथ गेले. का रे कोणाला? घडलेलं सगळं सांगितलं. त्याच्या लक्षात आलं, अरे म्हणे दादा ते गिऱ्हाईक तुझं नाही गड्या, ते माझं आहे, तू काळजी करू नको, उद्या तुझे ग्रंथ तुझ्याजवळ. अरे म्हणे काय बोलतो? आले म्हणून समज. लुंगी बिंगी लावून गेला त्या गावात. मारुतीच्या पारावर जातो बरोबर ते 2-4-5 जण होते. राम 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 राम. पंडित काशीचे पंडित. घालता का वाद? कार जगाची जिरवली आमच्या गावातल्या पंडिताने. वादाला चालू आहे म्हणे, बोलवा त्याला. आले बसले. हारलेल्याने जिंकलेल्याला सगळे ग्रंथ द्यायचे. मान्य? कबूल. करा सुरुवात. पहिला मान गाव करायला त्याचं ठरलेलंच होतं. खक्का खय्या मैया, खक्का खय्या मैया म्हणता बरोबर याने इकडून पाढाच चालू केला. ज्योते ज्योतय्या, बोवे बोवय्या, सिंचे सिंचय्या, उगे उगैया, मडे मडैया, पोसे पोसैया, कटे कटैया, उडे उडैया, पके पकैया, उसके बाद खक्का खय्या मैया. तो म्हणे मी लोगळा आता लय पाहिले पण याच्यासारखा नाही पहा. त्यानं सगळे ग्रंथ करून आणले, त्याला देऊन टाकले. ते सगळे ग्रंथ घेऊन घरी आला. तो विद्वान म्हणे लेका एवढं ज्ञान जर माझ्या घरात होतं तर मी काशीला खाऊन गेलो 12 वर्ष.
हे जर तुझ्याजवळ होता आगाऊ धंदे नाही. अरे तू हे केलं कसं? अरे तो म्हणे तो मूर्ख होता. काय मूर्खाच्या नादी लागतो रे? म्हणजे तो म्हटला खक्का खय्या मैया. अरे हो मलाही तेच म्हटलं रे. त्याचा अर्थ काय? काही नाही, मी माझ्या सोयीनं त्याचा अर्थ काढला. त्या शब्दाचा अर्थ असा होता खक्का खय्या मैया म्हणजे तू जेवला का? हो सांगितलं तरी हारतो आणि नाही सांगितलं तरी हारतो. अशा मूर्खाला सरळ रांगेत उत्तर द्यायचं नाही. त्याला मी जेवणाची पार्श्वभूमी सांगितली. ज्योते ज्योतय्या जमीन नांगरावी लागते, बोवे बोवय्या त्यात काही पेरावं लागते, शिंचे शिंचय्या त्याला पाणी द्यावं लागते, उगे उगय्या मग ते बाहेर निघू द्यावं लागते, मडे मडय्या चांगलं पीक जोरदार होऊ द्यावं लागतं. नंतर कटे कटय्या कणूस काटावं लागतं, उडे उडय्या त्यातला सार उडवावं लागतं, काढलेल्या साराचं पके पकय्या अन्न शिजवावं लागतं. ज्योते ज्योतय्या बोवे बोवय्या सिंचे सिंचय्या उगे उगय्या मडे मडय्या पोसे पोसय्या कटे कटय्या पके पकय्या उडे उडय्या उसके बाद खक्का खय्या मैया. त्यानं पाय धरले. तुम्ही टाळ्या वाजवल्या ना. शब्द वाढले म्हणजे माणसं टाळ्या वाजवता. हाच तुमचा माझा दोष आहे. शब्द वाढले तुम्हाला ते आश्चर्य वाटलं. पण केवळ शब्दाचा खेळ आहे. शब्दाचा खेळ करणारे अनेक पंडित दिसतील. महाराज म्हटले ते पंडित मला आवडत नाही. मी त्या पंडिताच्या दिशेनं वाटचाल करणारा माणूस आहे. कोण? पंडित वाचक जरी झाला पुरता. पंडित पंडित वाचक जरी झाला पुरता. पंडित वाचक जरी झाला पुरता. पंडित वाचक जरी झाला पुरता. पंडित वाचक पंडित वाचक जरी झाला पुरता. वाचक म्हणजे पेपर वाचक नाही, 18 पुराणांचं वाचन करणारा. जरी झाला पुरता, याला पूर्ण ज्ञान झालेलं आहे असा पुरता असला, पंडित असला तरी त्याला कृष्ण कथेची अर्थात भगवंताच्या कथेची आवड असावी. असे अनेक पंडित आहे जे पांडित्याचा वापर करतात पण कथेची आवड नाही. अरे हे ज्योतिषातले पंडित नाही, आडनावाचे पंडित आहे तरी कीर्तनाला हजर आहे. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं लेकरानं कीर्तनाचा सोहळा आयोजित केला, कार्यकर्त्यांनी कीर्तनाचा सोहळा आयोजित केला. त्यामुळं नाव मोठं लक्षण खोटं तसं नाही.
आडनाव ही साजेची असली पाहिजे. आमच्या संत गजानन महाराज संस्थानच्या अध्यक्षांचं आडनाव खूप सुंदर आहे, गणेश. त्यांचं आडनाव गणेश आहे. काय महाराज संस्थान चालवतात, आडनावाला नाव साजेच. काहींचे आडनाव फार मोठे असतात. धन पाणी चालून कीर्तन खोलेचं काय उपयोग आहे त्या खोल्या आडनावाचा? अरे पाणी खुललं पाहिजे ना. जर आडनाव खोलेचं पण आपल्याकडून होत नाही महाराज ते. त्यामुळं खरोखर तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे, या परिवाराचं कौतुक आहे. जगद्गुरु तुकोबारांचा 3 चरणाचा अभंग, सीमित अभंग, छोटा अभंग मी सेवेकरता निवडलाय. त्याचा भाव खूप गोड आहे. तो अभंग विराणी भाव प्रसंगातला आहे. अभंगाच्या काही जाती तुकोबारांच्या गाथेमध्ये पाहायला मिळतात. काही अभंग विरहिणी स्वरूपाचे आहेत, काही अभंग विहरणी स्वरूपाचे आहेत आणि काही अभंग विराणी स्वरूपाचे आहेत. विहरणी वेगळी, विरहिणी वेगळी आणि विराणी वेगळी. विहरणी नित्य हरीची या समागमे बाई, नाही देखिले ते सुख भोगू पाई. हो, हिला विहरणी म्हणतात. जी परमात्म्याच्या संघामध्ये अत्यंत आनंदानं स्वच्छंदानं विहार करते, गाते, नाचते, उड्या मारते. हा माझा आनंद आहे, हे माझं स्वराज्य आहे, हे माझं सुख आहे, हे माझं वैभव आहे आणि हे मी मिळवलेलं आहे, असा जागर करते ती नाचून. विहरणी आहे. चला पुढं. नंबर 2 विरहिणी. ज्ञानोबांची अनेक विरहिण्या प्रकाशित. कृष्णे वेदिले विरहिणी बोले, चंद्रमा करीतो बारागी माई, नलवा चंदनु अंगी न घाला विंजन वारा, हरिविन शून्य शेजारू गे माये, माझे जीवीचे तुम्ही कावू नेना, बळिया तो माझा पंढरी नाव माय. ही कोण आहे? ही विरहिणी आहे, जिला परमात्म्याचा संग झाला पण त्या संघामध्ये काही काळ तिच्या चित्तात अहंकार आला आणि देव दुरावला. पण जिचं आज आपल्याला चिंतन करायचंय तिचं नाव आहे विराणी. विराणी या शब्दाचा अर्थ असा आहे वीर राणी, जिच्याकडं बळ आहे अशा बळाची राणी, ताकदीची राणी, वैभवाची राणी. वारकरी संप्रदाय हा वैभवातला संप्रदाय. आपल्या संतांकडं वैभव आहे. त्यांनी म्हणावं, तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. आणि वैभवाचे धनी, ज्या संप्रदायाचे पायी काय तो थाटातला संप्रदाय. परमार्थ सुद्धा माणसाचा नेटका असावा, पण तो नेटका व्हायला आधी प्रपंचही नेटका असावा. प्रपंचात सगळं फाटकं, परमार्थ कसं सुखोद होईल, वाऱ्या कशा होतील, धर्माचरण कसं होईल, प्रवास कसा करता येईल. म्हणून माणसाकडं कुठेही राहो पण वैभवानं राहता आलं पाहिजे. तुम्ही प्रपंचात राहा अथवा परमार्थात राहा, 2 क्षेत्र आहे, दोन्ही क्षेत्र वैभवाचे आहे. फक्त प्रपंचामध्ये मोठं व्हायला लागणारं वैभव वेगळं आणि परमार्थामध्ये मोठं व्हायला लागणारं वैभव वेगळे. ऐका, एवढे 2 मुद्दे कळाले, अख्खं कीर्तन कळेल. प्रपंचामध्ये मोठं व्हायला बळ लागतं, वैभव लागतं, ताकद लागते. परमार्थामध्ये मोठं व्हायला वैभव लागतं, ताकद लागते, बळ लागतं. कोणतं? ज्या माणसाला व्यवहारात मोठं व्हायचंय त्याच्याकडे 4 गोष्टीतलं एक तरी मजबूत असावं. एखादं असलं तर 4 गोळा करता येतात आणि 4ही ज्याच्याकडे त्याला काही कोणाकडे पाहायची गरज नाही. 1, व्यवहारामध्ये मोठं होण्याकरता माणसाकडे शरीर उत्तम असावं लागतं, माणसाचं आरोग्य उत्तम असावं. पाव को रखिये गरम, माणसाचे पाय कायम गरम पाहिजे. पेट को रखिये नरम, पोट नरम पाहिजे. दिमाग को रखिये ठंडा, फिर भी डॉक्टर मिले तो उसको दिखाओ दंडा. पाय गरम, पोट नरम आणि डोकं शांत. मोठी माणसं व्यवहारात पहा तुम्ही. आता हात लावू नका पायाला, घरी गेल्यावर तपासा. पाय थंड प्रेताचे पडलेले असतात, पाय माणसाचे गरम पाहिजे. आपलं नेमकं उलट आहे, आपले पाय थंड आणि डोकं गरम आहे. म्हणून आपण मागे मारवाडी समाज पहा,
ब्रेन कायम शांत, कायम डोकं शांत, ओतावेळपणा करणार नाही ती मंडळी. मारवाडी समाज, ब्राह्मण समाज, समाजाकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत महाराज. कोणाचा राग आला तर ते कधी व्यक्त होत नाही, शांत राहता. एखाद्याचा गेमही करायचा झाला तर इतक्या शांततेत करतं की शेजाऱ्याला कळू देत नाही, डोकं शांत. मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो. इथं जर मारवाडी बांधव काही असतील, मारवाडी समाज, ब्राह्मण समाज फार चतुर माणसं, तापतच नाही, रागच येत नाही महाराज. एखादं पोरग गल्ल्यावर बसलेलं असलं आणि त्यांच्या दुकानात कोणी शिव्या द्यायला आला तो म्हणतो पप्पा मेरे को गाली दे रहा, तरी त्याचा बाप म्हणतो देन दे, नहीं पर गालियाँ दे रहा देन दे, नहीं पर बहुत गंदी गंदी गाल देन दे ना बे. उसका खेत है ना गेवराई के बाहर रोड पे 1.5 एकड़, रुकना जरा तू, उसमें इंडियन ऑयल का पेट्रोल पंप डालना ना. जमीन तुम्हाला मध्ये कधी आपल्या पुतण्याला कोणी शिवी दिली तो म्हणते आमच्या पुतण्याला, अरे तुझ्या पुतण्यानं आलाय काय, त्यांना का पोरीचा हात धरला काय, तुझ्या पुतण्याचं कौतुक करतो, येळा येतो. आपण लवकर तापतो महाराज. आपली भावकी आणि त्या भावकीतले 4 माणसं, रागवू नका, भावकीतले 4 माणसं तेव्हा नीट चालतात जेव्हा त्यांच्या खांद्यावर 5 वाजतो, नाही ते नीट बी चालत नाही, नाही चालत महाराज. आपण हेकेखोर माणसं आहे. शिवी दिली की तुम्हाला पुतण्या आठवतो गेवराईकर, त्याच्या पोरीचं लग्न होतं त्यावेळेला 20,000 रुपयाची मदत केली नाही तुम्ही पुतण्याला, तुझं बरं चाललं होतं भल्या माणसा, तेव्हा नाही का आठवली भावकी. अरे त्याची बायको 2 वाजेपर्यंत 300 रुपये कमवायची, वर उन्हात दुसऱ्याच्या रानात राबायची, तेव्हा भावकी आठवली नाही. चुकीची प्रथा आहे सध्या जगात. शांत राहिलेली माणसं खरोखर मारवाडी समाजातली एखादा बिचारा व्यापारात मागायला पुढं काढून घेतील, त्याला सगळे मदत करतील. नाही नाही आपल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहा, अरे मागं पुढं देऊ नका. पहा तुम्ही, म्हणून प्रत्येक गावातला मारवाडी समाज सदन आहे, प्रत्येक गावातला ब्राह्मण समाज सदन आहे. तुम्ही जरा शांत डोक्यानं विचार करा, तुम्हाला उत्तर मिळेल. डोकं शांत आहे, ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देतो. ही माणसं मोठी का आहेत याचा शांत डोक्याने विचार करा, उत्तर मिळेल. डोकं शांत आहे, ज्यांचं डोकं शांत ती माणसं मोठी असतात. तापू नका. आपण तापतो त्यामुळं आपल्या शरीरावर आजाराचं आक्रमण होतं, आणि इतकं आक्रमण होतं, भोगे रोगा जोडून या दिले अनेका अरुचिते होका, आता सकाळपासून भोग माणसाला रोगाला जन्म घालतात. अनेक आजार, अनेक रोग, कष्ट करण्याची नीतिमत्ता संपून जाते, आराम माणसाला वाटतो हवा, आणि मग आजार आपलं घर करतात, शरीर संपून जातं. ज्याचं शरीर संपलं त्याचं जीवन वजा झालं महाराज. फुली मारा गुन्हाकाराची. शरीर उत्तम नाही तर तुम्हाला या मंडपात सुद्धा कोणी आणून सोडणार नाही. ज्या लेकराला तुम्ही लहानाचं मोठं केलं, तुमच्या नाकातून जर शिंबूळ गळायला लागला तर तो रुमाल सुद्धा नाकाला लावत नाही, इतकं नालायक जग आहे. शरीर धन सगळ्यात उत्तम धन आहे. शरीर चांगलं ठेवा, चांगलं अन्न खा, रोज चांगलं खा. कीर्तनाला बसलेल्या मंडळींना माझी हात जोडून विनंती, रोज तुपाची धार ताटात असू द्या. रोज. राजस्थानचं ट्रक चालवणारं पोरग धुळे सोलापूर हायवेनं प्रवास करतं, एखाद्या ढाब्याला ज्या वेळेला गेवराईच्या बाहेर जेवण करायला ते लेकरू थांबतं राजस्थानचं, त्यावेळेला ट्रक मधून उतरता उतरता ट्रकच्या ड्रायव्हरच्या शीट खालची तुपाची बरणी डाब्यावर घेऊन उतरतो. अरे भाजी डाब्यावरची घेतो आणि बरणीतलं ओरिजिनल गिरगाईचं तूप काढतो आणि असं वाटीभर तूप भाजीत घालतो. 1000 रुपये रोज, 500 रुपये रोज ज्या पोराचा आहे, त्या ज्या ड्रायव्हरचा आहे, तो वाटीभर तूप जेवणात घालतो. 30 एकर जमिनीचे मालक आहे तुम्ही, मी महिन्यातून सुद्धा तूप खात नाही. तूप म्हटलं की आपली बायको म्हणते चूप, अबे काय का तूप. आहार चांगला घ्या, उत्तम अन्न घ्या, शरीर माणसाचं उत्तम असावं. चला पुढं, शरीर चांगलंच असावं. दुसरी गोष्ट, माणसाचा मेंदू कायम सतेज असावा. ज्याला आपला ब्रेन, आपला मेंदू, आपला माइंड चांगला राहावा वाटतो, त्यानं चांगल्या लोकांसोबत बैठक बसणं उठणं ठेवा. चौथो की बाजार में पत्रों का व्यापार करना बुद्धि के विकास का सूत्र नहीं है. चुकीच्या लोकांमध्ये बसू नका. संत विचाराची आराधना करणाऱ्यांमध्ये बसा. हाय संत दुनिया में जगे, हार्मोनियमला आवाज द्या थोडा. हाय संत दुनिया में जगे, तब ही तो रही दुनिया खड़ी.
उनके प्रतापों से आज तक नीचे नहीं पड़ी, इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संत ही का पुण्य है आज तक जगना ढला। हे साधू संतांची पुण्य आहे, हे त्यांचं ज्ञान आहे. हिंदू 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 काय म्हणून घेतो स्वतःला. ख्रिश्चन ये गिरजा घर बड़े, इस्लाम मस्जिद में पड़े, गच्छामि शरणम बुद्ध सब त्रैवार जय करके खड़े. आए हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. तू काही वेडा झाला का रे. ख्रिश्चन ये गिरजा घर बडे, ख्रिश्चन त्यांच्या धर्मस्थळावर प्रार्थना करतो, त्याला लाज नाही वाटत आपल्या धर्माची आराधना करायची. इस्लाम मस्जिद में पडे, सगळा मुस्लिम समाज मशिदीमध्ये नमाज पठण करतो, लाज नाही वाटत त्याला. गच्छामि शरणम बुद्ध सब त्रैवार जय करके खडे. सगळे दलित बांधव त्यांच्या धर्माची आराधना करतात, बुद्धांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन करतात. हिंदू आय हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. विसरला प्रार्थना. अरे महाराजांनी म्हणावं रोज प्रार्थना कर भल्या माणसा. गुरु ईश्वर तात माय, गुरुविन जगी थोर काय. गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः. गुरु ईश्वर तात माय. कर पूजन. बड़ा बिकट यमपंथ घाट घाट रे, गुरु बिन कौन बताए बात. गुरु बिन कौन बताए बात. गुरु बिन कौन बताए बात. गुरु हा संत कोळी जाणाला, प्राण विसावा बिन देवा तुझ्या. तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. बुद्धी माणसाची सतेज असली पाहिजे, ब्रेन पॉवरफुल असला पाहिजे माणसाचा. तो दुसऱ्याच्या दारात भीक मागू देत नाही माणसाला. रोज हात जोडा आणि आपल्या कलेचं पूजन करा, तिला आराधना करा. माणसाचा आपल्या क्षमतेचा आणि आपल्या मर्यादेच्या दोन्ही ताकदा माणसाला कळायला पाहिजे. एक आपली मर्यादा, आपलं लिमिटेशन आपल्याला कळावं, आणि एक आपली ॲबिलिटी, आपली क्षमता आपल्याला कळावी. ज्याला मर्यादा कळतात आणि ज्याला क्षमता कळते तो कधी नापास होत नाही.
पण या दोन्ही गोष्टी मेंदूच्या बाबतीत आहे. मेंदू ब्रेन ताकद ठेवा. काही लोक काय कीर्तनकाराची क्रेज काय असते हे जर 20 वर्ष अगोदर पाहिजे झाली तर प्रातस्मरणीय वैकुंठवासी जगन्नाथांना पवार 3-3 तास अगोदर कीर्तनकार कीर्तन ऐकायला यायचे. कीर्तनकार काय विद्वत्ता महाराज. अहो लोक यायचे त्यांच्याकडून विचारायचे, हसून उत्तर द्यावा अण्णांनी. एक जण आला म्हटलं, अण्णा तुम्ही चालू कीर्तनात कोट्या तयार करतो, हे कसं येतं तुम्हाला? चालू कीर्तनात तुमच्या कोट्या होतात कशा? ते म्हटले तुम्ही लक्ष देता म्हणून माझ्या कोट्या होता. त्यांना कळलं, त्यांना धन्यवाद. अहो कोटी व्हायला लक्षच लागतो, लक्षानेच कोटी तयार होते. एक जण आला आणि त्यांना म्हटलं, अण्णा आमचा कारखाना बंद पडला हो. असं का? मग तुमचा डायरेक्टर चालू असेल, तुम्ही जागे आहात ना? कारखाना बंद पडायला डायरेक्टर चालूच लागतो महाराज. काय मोठी माणसं असतात. स्वर्गीय अटलजींची जुनी आपल्या लोकसभेतली भाषण ऐका तुम्ही, संसदेतली. काय बोलणं आहे त्या माणसाचं. सक्सेसफुल प्रधानमंत्री, नाव करून ठेवावं इतकं सुंदर व्यक्तिमत्व, नॉलेज, बोलणं. विरोधक सुद्धा ज्यांच्या भाषणाची वाट बघायची, वाट. आता तर मर्यादा राहिली नाही राज्यात. कोणी येतो माईक घेतो, वाटेल ते बोलून गावचं, राज्याचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं वातावरण बिघडवतो. काय आपल्या वाणीला दर्जा ठेवा. थोडं घरातली तरुण पोरगी तुमचं बोलणं ऐकते, तिच्या आजोबाजवळ बसून तिला शर्मेनं आपली मान खाली घालू वाटू नये. आपल्या आजोबासमोर आपलं बोलणं त्या पोरीनं ऐकावं, इतक्या आपल्या भाषेला मर्यादा असावी, तिचा दर्जा असावा. एक पाकिस्तानी श्री अटल जींना भेटली, म्हटले, अटल जी मुझे ऐसा पता चला कि आपने अभी तक शादी नहीं की. हाजी बोले, नहीं की. क्यों नहीं की ये मैं पूछूंगी नहीं, पर मैंने अभी अब तक शादी नहीं की. मुझे भी 55 से 60 लोगों ने पूछा शादी के लिए, पर मैंने इनकार कर दिया. मैंने ना बोला, मैं आपसे शादी नहीं करूंगी. ती महिला पाकिस्तानातल्या सुंदर दिसणाऱ्यांच्या टॉप 10 मधल्या 3ऱ्या क्रमांकाच्या नावाची होती. इतकं परमेश्वरानं तिला सौंदर्य दिलेलं होतं, इतकी देखणी दिसायला. ती अटलजींना म्हणते, मैंने 55 से 60 लोगों को शादी के लिए इनकार कर दिया, पर अगर आप पूछेंगे तो मैं आपसे शादी करने के लिए तैयार हूं. झालं नाही लग्न अजून, थांबा थोडा वेळ. क्या आप मुझसे शादी करने के लिए तैयार है? पर मैं मुफ्त में शादी नहीं करूंगी अटल जी. अगर मुझसे शादी करनी है तो तोहफे में कश्मीर देना होगा. अटल जी हंसले. ते म्हटले, मैं भी शादी के लिए तैयार हूं, लेकिन दहेज में पाकिस्तान देना पड़ेगा. एक पत्रकार आला आणि अटलजींना म्हटलं, का हो लग्नच करायचं नव्हतं का त्या बाईला कोलवून उत्तर देऊन बाजूला काढायचं होतं? अटलजींनी दिलेलं उत्तर खूप गोड आहे. ते म्हटले, मला लग्नही करायचं असतं तर मी अशा देशात कधी सासूरवाडी पाहिली नसती, ज्या देशात स्त्रीला भोगाची वस्तू मानली जाते. शरीराची भूक भागवण्याकरता जिथं भाऊ बहिणीजवळ झोपू शकतो तो देश पाकिस्तान आहे. आणि रस्त्यानं जाणाऱ्या परस्त्रीला आवाज देताना आई म्हणून आवाज देऊन कोळ्या अंतःकरणाचं हृदय दाखवला जातो तो देश हिंदुस्तान आहे. जहां राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. ओ है कितने पावन लोग यहाँ, है कितने पावन लोग यहाँ. मैं नित नित शीश झुकाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है. हर नारी देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. प्यारे बच्चा बच्चा राम है. चंदन है इस देश की माटी,
देशातली माती चंदनासारखी पवित्र आहे. हर नारी देवी की प्रतिमा. पण बुद्धी सतेज होती म्हणूनच उत्तर देता आलं ना. आपल्यासारखं असतं तर त्यानं म्हटलं असतं काश्मीर तर काश्मीर, तू तर चाल पहिले माझ्या घरी. तिने म्हटलं असतं ते भारतातली मी तुला गेवरे ठेवीन, तू चाल, मी दुसरं घर बांधीन. झालेलं असतं तरी आणलं असतं त्यानं. हे तर तसे होते, पण देशापुढं सगळं झिरो आहे. सतेज मेंदू. चला पुढं. व्यवहारात वैभवशाली व्हायचं असेल शरीर उत्तम ठेवा. 2 मेंदू उत्तम ठेवा. ज्ञान माणसाचं अगदी पराकोटीचं असावं. आपल्या कलेवर विश्वास असणारा असावं. आपल्या मनगटाची ताकद आपल्याला कळावी. माझ्या मेंदूची काय क्षमता आहे मला कळावी. चला पुढं. 3री गोष्ट, व्यवहारात मोठं व्हायचं असेल तर माणसाकडं अर्थ मजबूत असला पाहिजे. पैशावाल्याला माणसं किंमत देतात असं ऐकलं होतं आपण, पण धनवंताला गी सर्व मान्यता आहे जगी. तो कोबरा म्हटले खरं आहे ते. नीतीनं मिळवलेलं धन योग्य असू द्या, तुमचा खिसा रिकामा ठेवू नका. कीर्तनाला बसलेल्या मंडळींना माझी हात जोडून प्रार्थना आहे. 4-4 तास बँडच्या तालावर नाचणारं मारवाडी समाजाचं पोरगं दिसणार नाही. बिचारे व्यापार करतात. 4-4 तास डीजेच्या तालावर नाचणारं ब्राह्मण समाजाचं पोरगं दिसणार नाही. अभ्यास करतात. आपण गणपती उत्सव झाला की नवरात्र 10 दिवस ते 9 दिवस हे केवळ नाचण्यामध्ये गमवतो. काय तर म्हणजे दांडिया. अरे दांडियाची वेळ नाही, आता दंडा घ्यायची वेळ आली. आता किती दिवस दांडियापुरतं मर्यादित नवरात्र ठेवता. तुमच्या पोरींना नवदुर्गा त्या मूर्तीत दाखवू नका. नवदुर्गा त्यांना घडवा. या रस्त्याला जिजामातेचं नाव, या रस्त्याला शहाजीराजेचं नाव, या रस्त्याला संभाजीराजेचं नाव. रस्त्याला नावं देण्याची भानगड सोडा. महाराजांनी दाखवलेल्या रस्त्यांवर चाला. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्याचं सोनं होईल. काय नाही एखाद्या महात्म्याची पुण्यतिथी आली की फोटो डोक्यावर घेऊन नाचायचं. नाचायचे दिवस आहे. तुकोबारांचा फोटो नाचायचा. भगवान बाबाचा फोटो डोक्यावर घेऊन दारू पिऊन नाचायचा. हे दिवस आहे का राज्यात? वेड्या, भगवान बाबांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचू नको. माझ्या भगवान बाबाचे संस्कार तुझ्या डोक्यात घाल. तुझ्या आयुष्याचं सोनं होईल. त्यांनी ज्ञानेश्वरीकडे हा भोळा बाभळा समाज सकल महाराष्ट्र हा मराठवाडा नेला. ज्ञानेश्वरीकडे चला, गाथेकडे चला, अमृत अनुभवाकडे चला. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. ही शिकवण देणाऱ्याच्या पंथात पैदा झालो आपण. पण तिथं दरिद्री राहिलो, विचारा नाही, धना नाही, जग आपल्याला किंमत देणार नाही. चला. 1 शरीर, 2 मेंदू, 3 अर्थ, 4 सत्ता. माणसाजवळ सत्ता असली पाहिजे. गावची का होईना माणसाकडे सत्ता आली की काही कामं होतात. सत्याला फार किंमत आहे महाराज. आता इथं कीर्तन होतं याला कारणच सत्ता. नगर परिषदेचे परवानग्या काढता काढता फार नाकी दम येतो, घाम फुटतो माणसाला. सोपं आलंय का? मुंबईत पुण्यात तुम्ही जा, काय परमिशन काढावं लागतात. अवघड आहे. सत्तेचं बळ माणसाला मोठं करत असतं. तो को बरं आहे, खरोखर बळ मोठं करतं. पण तुम्ही कोण्या बळाच्या आधारावर मोठी झाली? त्यागे न एके अमृतत्व मानशु नाही कर्मणः नाही धने नवहा नाही प्रजया. मी कर्माच्या धनानं मोठं झालो नाही, मी धनाच्या बलानं मोठं झालो नाही, मी ज्ञानाच्या बलानं मोठं झालो नाही, मी प्रजेच्या बलानं मोठं झालो नाही. तुम्ही मोठे कशानं झाले? विवेकासहित वर्गाचे बाळ, विवेकासहित वर्गाचे बाळ, चला चला मी बळाच्या आधारावर मोठा झालो हे 100% खरं. पण ते बळ वेचताना किंवा ती बळ मिळवताना आम्हाला ज्या यातना झाल्या त्या खूप मोठ्या होत्या. त्या यातनाही त्या बळाबरोबर मोजल्या गेला. त्यागेन एक अमृतत्व मानशु आमचं समर्पण, आमचा त्यागही भगवंतानं मोजला. कोणता किती मोठा त्याग आहे महाराज तुमचा.
महाराज स्वतःचा त्याग सांगतात आणि त्या त्यागाच्या आधारावर मिळवलेलं फळही सांगतात. सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात क्षणभरी आम्ही सोसिले बाईत, क्षणभरी आम्ही सोसिले बाई, क्षणभरी आम्ही बाजूला माऊली क्षणभरी आम्ही सोसिले बाई, क्षणभरी आम्ही सोसिले बाईत, क्षणभरी आम्ही सोसिले बाई.